आता आधी सुरुवात करूया. हो. तर सुरुवात करताना पहिल्यांदा मी दाखवतोय तुम्हाला ते आमच्या महाराजांचं छायाचित्र दाखवतोय. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय. हे आमचे चिमटचे महाराज, माझे गुरु. आणि त्यांच्या ठिकाणी जे भजन चालतं ते आपण आता करणार आहोत. सद्गुरुनाथ माझे आई मला ठाव द्यावा पायी. 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 सद्गुरुनाथ माझे आईला 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 ठाव द्यावा पायी. सद्गुरुनाथ माझे आई मला ठाव द्यावा पायी. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आता आपण नारद भक्ती सूत्र या ग्रंथाचा अभ्यास करायला सुरुवात करूया. नारद भक्ती सूत्र हा महर्षी नारदांनी भक्तिशास्त्रावर लिहिलेला ग्रंथ आहे. आणि नारदांनी या भक्तिसूत्राच्या ग्रंथामध्ये 84 सूत्र लिहिलेली आहेत. आणि ही सूत्र म्हणजे भक्ती मार्गावर वाटचाल करणाऱ्या साधकांच्यासाठी, म्हणजे आपल्या भक्तांच्यासाठी, आणि आपली भक्ती साधना योग्य वाटेवर आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी उभारलेले माइलस्टोन्स आहेत. उभारलेले माइलस्टोन्स आहेत. आणि त्यामुळं भक्ती मार्गावर चालत असताना आपल्यालाच एकटेच चालायला लागते. तिथं दुसरं कोणी आपल्याबरोबर असत नाही. म्हणून भगवंतांनी म्हटलं उद्धरेत आत्मात्मानम. त्यामुळे आपला उद्धार आपल्यालाच करावा लागतो. आणि तो करावा लागत असताना ह्या कळत नाही आपल्याला किंवा काय आपण बरोबर चाललोय का नाही, काय आहे. आणि यासाठी आपल्याला ह्या भक्ती मार्गावर चालताना मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. आणि ह्या मार्गावर चालणाऱ्या भक्तांच्यासाठी नारद मुनींच्या सारखे संत महात्मे आणि निरनिराळे आपल्याकडचे संत आपल्याला भक्ती मार्गावरील प्रवासामध्ये सतत मार्गदर्शन करण्यासाठी उभे असतात. त्यांच्या अनुभवातून ते आपल्याला सतत उत्साही, जागृत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आपली मरगळ नाहीशी करण्याचा प्रयत्न करत असतात. ही 84 सूत्र आपल्याला आपण करीत असलेली भक्ती बरोबर आहे की नाही हे समजायसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आणि त्यामुळं एकदा काही भक्ती सिद्ध झाली की मग या सूत्रांचा आपल्याला काही उपयोग नाही. एकदा ती भक्ती सिद्ध झाली की काही जरूर नाही. साध्य होता साधनाचे ठाव नाही. आणि म्हणून या भक्तिसूत्रामध्ये आपण या नारद भक्ती सूत्रांचा वाहपोह करणार. आता भक्ती संबंधीच का बोलायचं? हे भक्तिसूत्र म्हणजे संपूर्ण 84 भक्तिसूत्र संपस्तोवर आपण भक्ती संबंधीच बोलणार आहोत. आणि भक्ती संबंधी का बोलणार आहोत? तर भक्ती साधणं हे अत्यंत आवश्यक आहे आपल्याला. त्या जन्मामध्ये जर काही जन्माला येऊन काही करायचं जर असेल तर भक्ती साधायची आहे. आणि भक्ती साधायची असेल कोणाची भक्ती? तर आपली म्हणजे आपल्या जीवाची आणि परमेश्वर यांची भेट व्हायला पाहिजे. त्यांच्याशी आपण एकरूप व्हायला पाहिजे परमेश्वराची. आणि ह्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे आधी की भक्ती म्हणजे काय, भक्ती करायची म्हणजे काय, कशी करतात, करताना काय होते, काय काय अनुभव येतात, हे कळलं पाहिजे. आणि ते कळणार कसं? तर हे नारद भक्तिसूत्र 84 जी आहेत ना,
नारद भक्ती सूत्र जर बरोबर लक्षात ठेवली तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. आता ह्या दोन, भक्त आणि परमात्मा यांचं मिलन आहे भक्ती म्हणजे. पण हे मिलन जर व्हायचं असेल तर भक्तांनी परमेश्वराकडे जाण्याचा प्रयत्न आधी केला पाहिजे. तो जर प्रयत्न करत नसेल तर परमात्मा घेतो आपल्यापर्यंत येणार नाही. आपण जर प्रयत्नच करत नसू, पण जर आपण प्रयत्न करत असू परमात्म्याकडे जायचा, तर बाकी तो काही मदत आपल्याला करू शकतो. आमचे महाराज जे आता पहिल्यांदा मी दाखवलं त्यांचं छायाचित्र, तर त्यांच्या प्रवचनामध्ये ते सांगायचे की अवतार म्हणजे काय. अवतार याचा अर्थ असा आहे की भक्तांनी स्वतःचा उद्धार करायचा प्रयत्न करायचा, आणि मग तो उद्धार करतोय हे कळल्यानंतर आणि तो अल्पशक्तिमान आहे हे माहीत असल्यामुळं परमेश्वर स्वतः आपल्या स्थितीतून खाली अवतार घेतात आणि भक्तापर्यंत यायचा प्रयत्न करतात, पोचतात. म्हणून ते भक्तापर्यंत आपली स्थिती सोडून येतात, याला अवतार म्हणतात. आणि हे जर साध्य व्हायचं असेल तर आपल्याला भक्तीचा प्रयत्न अत्यंत करणं आवश्यक आहे. आणि हा प्रयत्न जर करायचा जर असेल तर या ग्रंथाचा आपल्याला अतिशय उपयोग होणार आहे. आणि म्हणून त्या नारद भक्ती सूत्र हा ग्रंथ आपण घेतला आणि तो आता आपण बघणार आहोत. तर आता नारद भक्ती सूत्र अगदी नारद मुनींनी अगदी मोजक्या शब्दामध्ये ह्या भक्तिशास्त्राचा सिद्धांत ग्रंथ आहे. नारद भक्ती सूत्र म्हणजे थोडक्यात भक्तिशास्त्राचा सिद्धांत ग्रंथ त्याला म्हणतात. आणि हा ग्रंथ आता बघायला सुरुवात केली. आता सूत्र म्हणजे काय, नारद सूत्र. आता सूत्र म्हटलं की आपल्या सगळ्या समोर येतं, सूत्र म्हणजे धागा, तंतू, दोरा. पण इंग्रजीमध्ये त्याची बरीच व्याख्या केलेली आहे. टू बाइंड, टू थ्रेड, टू स्ट्रिंग, किंवा टू राईट इन द फॉर्म ऑफ ए कन्साइज रूल. म्हणजे अगदी थोडक्यामध्ये अतिशय महत्वाचा भाग थोडक्यात सांगणं, किंवा टू प्लॅन, टू सिस्टमटाइज, किंवा नियोजन करणं. बरोबर, सूत्र म्हणजे नियोजन करणं. आणि टू सिस्टमटाइज, एकदम प्रक्रिया, उत्कृष्ट प्रक्रियेमध्ये ते बसवून टाकणं. किंवा त्याला अनेक त्याचा अर्थ देतात टू अनबाइंड, म्हणजे उलगडणं. सूत्र याचा अर्थ जे छोटस वाक्य किंवा शब्दरचना असते त्याचा उलगडा करणं, किंवा टू लुजन असा त्याचा अर्थ होतो. मग आता सूत्र म्हणजे अगदी मोजक्या शब्दात सांगितलेला सिद्धांत किंवा लघुनियम, मोजक्या शब्दातील लघुनियम असे म्हणतात. अशी सूत्र बरीच लिहिलेली आहेत. ब्रह्मसूत्र आहे, योगसूत्र आहे, सांख्यसूत्र आहे, न्यायसूत्र आहे, मीमांसा सूत्र आहे, धर्मसूत्र आहे, अर्थसूत्र आहे, कामसूत्र आहे. ही सूत्र थोडक्या शब्दामध्ये विषय मांडलेला असतो आणि भरपूर गोष्टी शिकवलेल्या असतात सिद्धांत रूपाने, म्हणून त्याला सूत्र म्हणतात. सूत्राची व्याख्या असं करतात की कस्यापि सिद्धांतस्य अत्यंत संक्षेपेण प्रतिपादितम एव सूत्र. म्हणजे कस्यापि सिद्धांत तस्य, सिद्धांत संक्षेपाने आणि प्रतिपादन केलेले असतात थोडक्यामध्ये, त्याला सूत्र म्हणतात. या सूत्राचे काही विशेषत्व सांगतात. षट विशेषा: अल्पाक्षरम संदिग्धम, सार्वद विश्वतोमुखम, अस्तो भमन वद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. सहा विशेषत्व सांगितले. अल्पाक्षरम, अल्पाक्षरम म्हणजे काय, सूत्रे न्यूनातिन्यूनानि अक्षराणि भवेयुः. म्हणजे त्या सूत्रामध्ये अगदी कमीत कमी अक्षर वापरलेले असतात. अगदी कमीत कमी अक्षरामध्ये जास्तीत जास्त भाव सांगितलेला. असंदिग्धम, सूत्राचं विशेष असतं असंदिग्धम. याचा अर्थ असा की सूत्रम अवश्यमर्थम स्पष्ट रूपेण ब्रूयात. त्या सूत्राला एक विशिष्ट अर्थ असतो, स्पष्टपणे सांगितलेला अर्थ असतो त्याच्यामध्ये. असंदिग्धम, शंका असत नाही. सारवद,
त्याचा अर्थ असा, सूत्रेण सिद्धांत सार रूपेण उक्त भवेत. सिद्धांत एकदम सार, सिद्धांताचं सार त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. आणि विश्वतोमुखम सूत्रस्य प्रयोजनम बहुषु स्थलेषु भवे. आणि हे सूत्र जे असतं ना, ते स्थल काल याच्या पलीकडे असतं. ते कुठेही त्याचा अर्थ तोच राहतो, बदलत नाही कुठेही. अस्तोभम म्हणजे सूत्रस्य कोपी शब्द अवयव वा अनुपयोगी मा भूत. कुठलाही सूत्रामधला शब्द किंवा त्यातला एखादा भाग हा निरुपयोगी असत नाही. प्रत्येक शब्द हा त्याला काहीतरी किंमत असते. आणि अनवदयम सूत्रे दोषा न स्युः म्हणजे त्या सूत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष अजिबात असत नाही, त्याला म्हणतात सूत्र. मग आता नारद भक्ती सूत्रामध्ये एकूण 84 सूत्र सांगितलेली आहेत. आणि ही सूत्र म्हणजे बक्षीशास्त्रातील 84 सिद्धांत आहे, ते मगाशीच सांगितलं. आता ह्या 84 सूत्रामध्ये नारदांनी 20 विषयांचा विचार केलेला आहे. टोटल 20 विषय मांडलेले आहेत. म्हणजे या 84 सूत्रामध्ये 20 अत्यंत घन भक्तिशास्त्र, भक्तीविषयीचे अनेक विषय त्यामध्ये मांडलेले आहेत. कोणकोणते आहेत बघूया. तर पहिल्या सूत्रामध्ये तर प्रस्तावना मंगलाचरण आहे. हे मी तुम्हाला आता ओव्हरव्ह्यू देतोय की आपण या 84 सूत्रांचा अभ्यास करताना काय काय करणार आहोत. पण पहिल्यांदा पहिल्या सूत्रामध्ये प्रस्तावना आणि मंगलाचरण आहे, हे असतंच नेहमी कुठल्याही ग्रंथामध्ये. 2 आणि 3 सूत्र हे इकडे जे मी 2 आणि 3 लिहिले ते सूत्र क्रमांक आहे. 2 आणि 3 हे यामध्ये भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे, म्हणजे भक्तीची ओळख करून दिली, त्याचं स्वरूप कसं असतं. 4 ते 6 4, 5, 6 भक्तीचा प्रभाव काय होतो हे नारदांनी सांगितलं. नंतर 7 ते 14 या सूत्रामध्ये भक्तीमधील अनन्यता व अनन्य भक्तांचा आचार, अनन्य भक्ताचा आचार कसा असतो, भक्तीमध्ये अनन्यता कशी असते भक्ताची आणि त्याचा आचार कसा असतो ते सांगितलं. नंतर 15 ते 18 मध्ये भक्ती दृढ झाल्याची लक्षणं काय आणि त्याबद्दलची इतरांची मतं काय. आपल्याला भक्ती माझी दृढ झाली की नाही हे कळलं पाहिजे ना, त्याची लक्षणं काय. आणि जर भक्ती आपली जर दृढ व्हायला लागली तर ही लक्षणं लावून बघायची होते की नाही. आणि जर ताडून बघितल्यानंतर बरोबर होत असेल, लागत असतील, तर समजायचं की आपली भक्ती दृढ व्हायला लागलेली आहे. मग 19 ते 24 मध्ये नारद मुनींनी नारदांचं मत भक्तीविषयी आणि गोपिका ज्या होत्या ना वृंदावनामधल्या गोपिकांच्या उदाहरणाने त्याच्या स्वरूपाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. गेल्या आठवड्यामध्ये 7 दिवस आपण या गोपिकांच्या भक्तीचे निरनिराळे अनुभव पाहिलेले आहेत. पण नारदांनी सुद्धा त्या गोपिकांच्या भक्तीचं उदाहरण म्हणून उपयोग केलेला आहे, भक्तीचं स्वरूप वर्णन करतात. म्हणून ते 19 ते 24 सूत्रामध्ये. नंतर 25 ते 33 सूत्रामध्ये इतर साधन मार्गांपेक्षा भक्तीचं श्रेष्ठत्व व त्याची कारणं सांगितली. आता इथं बाकी थोडासा काही विद्वानांचा मतभेद होण्याची शक्यता असते. अर्थात कुठल्याही सिद्धांताचं प्रतिपादन करताना हे मतभेद हे होतच असतात, कारण ते त्या व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीवर असतात. म्हणून हे पंडित असतात, त्या पंडितांचे विचार करण्याची जी पद्धती असतात त्यावेळी त्यांचा हे असतं, त्यांना इतर साधन मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे, भक्तीचं श्रेष्ठत्व आहे असं म्हटलं की त्यांना काही वेळा पटण्याची शक्यता असते. पण नारदांनी ते पटवून द्यायचा प्रयत्न केला. 34 ते 42 मध्ये भक्तीच्या साधनाविषयी नाना मत आणि त्याचा निर्णय हा सांगितलेला आहे. भक्ती साधनाविषयी दिले बरं, नाना मत तसंच भक्ती साधन म्हणजे काय, प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं. नारदांनी ते साधनाविषयी मत दिले. 43 ते 45 मध्ये भक्तीच्या प्राप्तीला प्रतिकूल दुस्संग व त्याचे परिणाम काय होतात. भक्तीच्या प्रभाव दुस्संग हा भक्ती प्राप्त करण्याच्या मार्गातला मोठा अडथळा आहे, हे त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. आणि त्यामुळं 43 ते 45 सूत्र पाहताना आपल्याला कळेल की दुस्संग कसा टाळला पाहिजे आपण, आणि आपल्याला होतच असतो, आपण करतच असतो.
46 ते 50 मध्ये माया तरणे कुणाला शक्य आहे हे सांगितलेलं आहे. आणि त्या भक्ताचं श्रेष्ठत्व हे सांगितलेलं आहे. 51 ते 55 मध्ये प्रेमस्वरूप पराभक्ती याचं वर्णन केलं. भक्तीचे अनेक प्रकार आहेत आणि त्यामुळं प्रेमस्वरूप पराभक्ती म्हणजे काय हे महर्षींनी सांगितलं. 56 ते 57 मध्ये गौणी भक्ती म्हणजे तिचे प्रकार व त्यांच्यातील तरतम भाव काय आहे, काय काय फरक आहे. गौणी भक्ती म्हणजे एक थोडक्यात सांगतो तुम्हाला की गौणी भक्ती म्हणजे परमेश्वराशी मिलन होणं ही खरी भक्ती. आणि त्या व्यतिरिक्त ज्या ज्या काही भक्ती आहेत, मिलन आहेत, ती सगळी गौणी भक्ती आहे. लक्षात घ्या. आपण सगळेजण भक्ती करतच असतो, पण म्हणजे आपण सगळेजण दुसऱ्या वस्तूशी मिळण्याचा, तिच्याशी संधान साधण्याचा प्रयत्न करत असतो, भक्तीसाठी. पण आपण करतो ते मिलन हे विषयांशी मिलन आहे आणि त्यामुळं त्याला गौणी असं म्हणतात. मग 58 ते 60 मध्ये भक्तीचे इतर साधन सापेक्ष सुलभत्व व त्याची कारण सांगितलं. मागाशी जे सांगितलं तुम्हाला की तिथं इतर मार्गांच्या पेक्षा भक्ती सुलभ आहे म्हणून, पण ह्यामध्ये भक्तीचे इतर साधन सापेक्ष सुलभत्व, इतर साधनांच्या मानाने किती सुलभ आहे, कशी सोपी आहे आणि का ती सोपी आहे हे या 3 श्लोकामध्ये महामुनी सांगतात. नंतर 61 ते 66 मध्ये एकनिष्ठ भक्तांचे श्रेष्ठत्व आणि त्यांच्याद्वारे होणारे कार्य काय काय असतं ते सांगतात. आणि 67 ते 73 मध्ये साधक भक्तासाठी अकरणीय आणि करणीय साधना, अकरणीय करू नये अशा साधना कोणत्या आणि कराव्यात अशा साधना कोणत्या साधकासाठी, भक्तासाठी, त्या 67 ते 73 श्लोकामध्ये महामुनींनी आपल्याला सांगितलेलं आहे. 74 ते 79 मध्ये भजन भक्तीने भगवत प्राप्ती कशी होती, भजन केल्याने भगवत प्राप्ती कशी होती हे सांगितलं. आणि 80व्या श्लोकामध्ये भक्तीच्या सर्वश्रेष्ठतेच्या घोषणेने उपसंहार केलेला आहे. 81 मध्ये एकाच भक्तीची 11 रूपं त्यांनी दाखवून दिलेली आहेत. 82 मध्ये भक्ताचार्यांचे भक्ती संबंधी एकमत आहे. हे कसं एकमत आहे असं निरनिराळ्या भक्ताचार्यांची उदाहरणं देऊन नारद मुनींनी त्यांचे एकमत आहे भक्ताचार्यांचे भक्ती संबंधी कुठेही दुमत नाही, भक्ती संबंधी दुमत कोणातच नाही आहे. हे भक्त महामुनी जे असतात सगळे भक्ताचार्य त्याच्यामध्ये विसंगती नाहीच आहे. आणि मग 83 ते 84 मध्ये त्या भक्तीची फलश्रुती सांगितली. आणि अशा रीतीनं त्या नारदीय भक्तिसूत्रामध्ये एकंदर 20 विषय हे हाताळले गेलेले आहेत आणि ते अत्यंत सुंदर सूत्ररूपाने महामुनीने आपल्याला सांगितलं. पण सूत्ररूपाने आपल्याला समजत नाही आणि त्यामुळं आपल्याला त्याचं विवरण हे करून घेणं आवश्यक आहे. म्हणून आता आपल्याला सुरुवात करताना मुद्दाम मी तुम्हाला हे सगळं स्वरूप नारद भक्तिसूत्राचं सांगितलं. आता नारद मुनींच्या पूर्वी या भक्तिशास्त्रावर 2 ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. एक ग्रंथ आहे अंगिरस मुनींचा मध्यमीमांसा दर्शन नावाचा आहे, त्याला दैवी मीमांसा दर्शन असे म्हणतात. आता या ग्रंथामध्ये युक्तियुक्त अशी काही माहिती, युक्तियुक्त विवरण या भक्तीचं युक्तियुक्त विवरण केलं. त्यात अनेक युक्तींच्या द्वारे भक्ती हे मानवाचे मुख्य कर्तव्य कसं आहे हे पटवून दिलेलं आहे. मध्यमीमांसा दर्शन किंवा देवी मीमांसा दर्शन. ज्या श्रोत्यांना ह्या भक्तीचा आणि अभ्यास करावा असं वाटेल त्यांनी हे दोन्ही ग्रंथ हे बघायला हरकत नाही. दुसरा जो ग्रंथ आहे भक्तीवर लिहिलेला गेलेला, नारद मुनींनी हे नारद भक्तिसूत्र लिहायच्या आधी शांडिल्य मुनींनी भक्तिदर्शन नामक सूत्रात्मक ग्रंथ लिहिले. त्यांनी त्यात 102 सूत्र लिहिली, 102 सूत्र. पण हा शांडिल्य मुनीने भक्तिदर्शन जो लिहिलेला आहे ही सूत्र समजायला ते भाषा सूत्रांची फार चौकट आणि त्यामुळं हे दोन्ही ग्रंथ फारसे प्रचलित झालेले नाही.
मग आता हा तिसरा ग्रंथ जो नारद महर्षीने नारद लिहिण्यापूर्वी काय केलं, तर नारद मुनींनी हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी सुद्धा 2 ग्रंथ लिहिले. एक नारद पंचरात्र आणि दुसरा नारद स्मृती केले. आता भक्ती म्हणजे भगवंताची उपासना, या व्याख्येनुसार उपासना कशी करायची, उपासनेसाठी काय काय अपेक्षित आहे इत्यादी तांत्रिक भागाचे विवरण नारद मुनींनी त्यांच्या नारद पंचरात्र या ग्रंथात अत्यंत विस्ताराने केलं. आणि दुसरा जो आहे त्याला म्हणतात नारद स्मृती, या ग्रंथात सर्व आचार धर्मांचा सांगोपांग विचार विस्तृतपणे त्यांनी केलेला आहे. तर नारद भक्ती सूत्रात भक्तिशास्त्राचा संपूर्ण अभ्यास आहे. त्यात कोणत्याही उपासना पद्धतीचा किंवा देवतेचा उल्लेख अजिबात नाही. म्हणजे बघा, हे नारद भक्ती सूत्र कुणाकुणाला उपयोग पडतील, मग ही कुणा सगळ्यांना उपयोग पडणार. देवतेचं एखादं नाव घातलं असतं तर त्या देवतेच्या अभ्यासकांना, त्या भक्तांना तो ग्रंथ आहे असा अर्थ झाला असता. हा, त्यात काही देवतेचा उल्लेख नाही, एका कोणत्या उपासना पद्धतीचा उल्लेख नाही, स्वतंत्ररित्या भक्ती कशी साधायची याच वर्णन आहे. तर हा ग्रंथ आहे. आता नारद चरित्र आपल्याला आधी बघायला पाहिजे. तर नारद चरित्राशिवाय नारद भक्ती सूत्राला काही अर्थ होणार. आता असं का बघणार आहोत, त्याचं कारण असं आहे की नारदांच्या विषयी एक आपला गैरसमजच पसरवून टाकलेला आहे की नारद म्हणजे हे कळीचे नारद असं म्हणतात. हे दोघांच्या मध्ये वाद निर्माण करून देणारे असं समजूतच करून टाकले. पण तसं नाहीये. नारद म्हणजे असं नाहीये. नारद म्हणजे नारदांचं चरित्र हे अत्यंत कळीचा नारद म्हणून ते काढून टाकले पाहिजे. नारदांना बघा, एक आधी आपण नारदांचं विशेषत्व बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की त्यांना आपण कळीचा नारद म्हणायचं का नाही. नारदांना देवर्षी नारद असं म्हणतात बरं का. देवर्षी का, तर ऋषींच्या मध्ये 3 प्रकारचे ऋषी सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये, देवर्षी, राजर्षी आणि ब्रह्मर्षी, आणि यांच्या व्याख्याही दिलेल्या आहेत. ह्या जर नीट समजून घेतल्या तर नारदांना देवर्षी म्हणतात. हे म्हटल्यानंतर किती श्रेष्ठ असतील याच आपल्याला कल्पना येऊ शकते. त्या तिन्हीचे लक्षण मी तुम्हाला सांगतो. कर्मज्ञानो भयपरा विप्रा ब्रह्मर्षया स्मृता. याचा अर्थ असा की कर्म व ज्ञान या उभय मार्गांचे आचरण करणारे जे असतात त्यांना ब्रह्मर्षी म्हणतात. कर्मगौणा ज्ञानपरा देवर्षया स्मृता. म्हणजे कर्म गौण मानून ज्ञान प्राधान्य मानणारे त्यांना असे जे ऋषी असतात त्यांना देवर्षी असं म्हणतात. त्याचं उदाहरण म्हणजे नारद. आणि तिसरा, तपश्चर्या पुरस्कृत्य यथाशास्त्रम प्रजावनम ये क्षत्रियाः प्रकृतिर्वन्ति ते तू राजर्षया स्मृताः. म्हणजे तपश्चर्या करणारे, यथाशास्त्र प्रजेचे पालन करणारे आणि असे जे असतात राजर्षी म्हणतात. उदाहरणार्थ त्यांना जनक किंवा अंबरीश हे सुद्धा. तर यापैकी नारद महामुनींना देवर्षी असं म्हणतात. त्याचं कारण असं आहे, ब्रह्मदेवाच्या पासून निर्मिती यांचे निर्माण झाले आणि त्या ऋषींच्या लोकामध्ये ते जन्माला आले. ऋषी लोक, ऋषी जिथं राहतात आणि तिथं त्यांनी अवतार घेतला म्हणतात. नारद महामुनींचा अवतार घेतला नारद महामुनी. आणि त्याच्या वराहकल्पाच्या स्वयंभू मन्वंतरामध्ये ब्रह्मदेवानी 10 मानसपुत्र निर्माण केले. त्यातले 10वे म्हणजे नारद आहे. आणि त्या पित्याच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या मांडीपासून त्यांची निर्मिती झाली.
म्हणून भागवतामध्ये हा उल्लेख आहे. भागवत स्कंद 3ऱ्या स्कंदामध्ये 3, 12, 23 श्लोक आहे 12व्या अध्यायातला. त्याच्यामध्ये म्हटलंय की उत्संगान नारदो जज्ञे, मांडीपासून त्याची निर्मिती झाली असं म्हणतात. आणि तिथं त्यांना अवतारच मानतात. मग एवढा हा अवतारी पुरुष आणि त्याला आपण कळीचा नारद म्हणतो, हे काय बरोबर नाही. म्हणून नारद भक्तिसूत्र अभ्यासणाऱ्यांच्या मनामधला हा किलमिश नाहीसं होणं अत्यंत आवश्यक. मग आता भगवंताच्या भागवताच्या प्रथम स्कंद अध्याय 3 मध्ये तर नारदांना 3रा अवतार म्हटलं ना. अवतार म्हटलं ते कुठे आहे? भागवतामध्ये आहे. भागवताच्या प्रथम स्कंद अध्याय 3 मध्ये हे आपल्याला वाचायला मिळते, त्याच्यामध्ये आहे. आणि ऋषींच्या सृष्टीत त्यांच्या नारद रूपाने भगवंत स्वतः अवतीर्ण झालेले असं म्हटलेलं आहे भागवतात. आणि ते अवतीर्ण झाले आणि मग अवतीर्ण झाल्यानंतर तिथं त्यांनी नारदांनी नारद पंचरात्र हा ग्रंथ रचलेला आहे. मगाशी उल्लेख केला तो ग्रंथ तिथं रचलेला आहे. त्या ग्रंथाची निर्मिती केली आणि त्यात कर्म कशा प्रकारे कर्मबंधनापासून याचा उत्कृष्ट केलेलं आहे. तर नारायणाच्या चरित्रासाठी हा एक भाग आपल्याला. नंतर ब्रह्मवैवर्त पुराणात नारदांचे चरित्र आलेलं आहे. ब्रह्मवैवर्त पुराण त्याच्यामध्ये काय आहे ते आपण बघूया. ब्रह्मदेवाच्या ब्रह्मवैवर्त पुराणाचं चरित्र आहे की ब्रह्मदेवांच्या कंठापासून यांची निर्मिती झाली, हे निर्माण झाले. आणि निर्माण झाल्यावर की त्यांना ब्रह्मदेवाने गृहस्थाश्रम स्वीकारून सृष्टीची उत्पत्ती करायला सांगितलं. आणि उत्पत्ती करायला सांगितलं, पण त्या नारदांनी त्याला साफ नकार दिला, मान्य केलं नाही. की त्याचं म्हणणं मान्य केलं आणि मान्य केलं नाही. तेव्हा ब्रह्माला राग आला आणि त्यांना नारदाने शाप दिला. शाप काय दिला? शाप असा दिला की तू अत्यंत कामुक होऊन जाशील आणि 50 स्त्रियांचा पती होशील. गायन वादन यामध्ये तू तरबेज असशील, नाही असं नाही, पण तू त्या 50 स्त्रियांचा पती होशील आणि कामुक जीवन जगशील. आणि असा शाप दिल्याबरोबर त्या काळातल्या पद्धतीनुसार नारद मुनींनी उशाप मागितला, माफी मागून उशाप मागितला. उशाप ब्रह्माने दिला की उशाप मागितला की काय मागितला की कोणत्याही योनीत जन्म द्या मला तरी चालेल, पण माझ्या ठिकाणी सतत हरिभक्ती राहावी, एवढी माझ्यावर कृपा करा. ब्रह्मदेवाने उशाप दिला आणि गंधर्व योनीत त्यांचा जन्म झाला होता. आणि गंधर्व योनीत जन्म झाल्याबरोबर त्या गंधर्व लोकांमधला चित्ररथ नावाच्या गंधर्वाच्या 50 कन्यांशी त्यांचा विवाह झाला, असं चरित्र आहे. 50 कन्यांशी. आणि हा विवाह झाला भयंकर कामातुर असे झाले आणि अत्यंत कामुक वृत्ती राहिली. ते गंधर्व नगरीमध्ये राहू लागले. एका गायन वासाठी म्हणून ब्रह्मचर्यामध्ये असताना तिथं रंभा नावाच्या अप्सरेला बघितलं ते नृत्य करतात. आणि हे आधीपासूनच शापच होता, ते अत्यंत कामुक होतील म्हणून. आणि त्या रंभेला पाहिल्यानंतर त्या काम प्रदोष झाला आणि ते बेशुद्ध पडले. आणि बेशुद्ध पडल्याबरोबर त्या ब्रह्मसभेचा अपमान झाला. आणि त्या ब्रह्मसभेचा अपमान झाल्याबरोबर ब्रह्मदेवांनी त्यांना पुन्हा एकदा शाप दिला. काय शाप दिला की पुन्हा शाप दिला, हे गंधर्व शरीर सोडशील आता तू, आणि तू एका शूद्र योनीमध्ये जन्माला येशील, एका दाशीच्या पोटी तू जन्माला येशील. हा दिला बघा. आणि हा उल्लेख जो मी सांगतोय आता तुम्हाला भागवतामध्ये आहे उल्लेख. भागवताच्या 7म स्कंदामध्ये 15व्या अध्यायात स्वतः नारद मुनीने सांगितलेलं आहे
नारद मुनींनी आपण उपबर्हण नामक गंधर्व होतो असं स्पष्ट सांगितलेलं आहे. तर ही पार्श्वभूमी आहे आणि त्यांचा जन्म दाशीच्या पोटी झाला. आता याचा पुढला भाग जो आहे त्यांच्या चरित्राचा तो भागवत प्रथम स्कंदाच्या 5व्या अध्यायात आला आहे. प्रथम स्कंदाच्या 5व्या अध्यायात आणि त्या स्वतः नारद मुनींनीच आपलं चरित्र हे व्यासानं सांगितलेलं आहे. आणि ते म्हणतात की ब्रह्मदेवाच्या शापामुळं माझा जन्म एका शूद्राच्या घरी झाला, एका दासीच्या पोटी माझा जन्म झाला. आणि भागवत प्रथम स्कंद अध्याय 5 मध्ये स्वतः नारदांनी हे सांगितलेलं आहे. हे दासीपुत्र असताना एकदा वर्षा ऋतू चातुर्मासासाठी म्हणून काही ऋषीमुनी आणि काही संत महात्मे आमच्या राहण्याच्या ठिकाणी आले. ते दोघे राहत होते तिथं. आणि त्यावेळी मी अत्यंत लहान होतो, पण आईला तिच्या कामामध्ये मदत करत होतो. त्या महात्म्यांची सेवा करण्याचे काम आईकडे आलेलं होतं आता. आणि त्यामुळे मी त्या महात्म्यांची सेवा करायचं काम सुरू केलेलं होतं. योगी महात्मे सांगतील ती कामं आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे करत होतो. त्या योगी महात्म्यांची त्यामुळे माझ्यावर कृपा होत होती, घोष. आणि त्या मुनींच्या आज्ञेने मी त्यांच्या एकदा पात्रातील जेवण झाल्यानंतर पात्रातील उच्छिष्ट त्यांना विचारून खाल्लं म्हणजे. आणि ते खाल्लं आणि त्या प्रभावाने माझे चित्त शुद्ध झालं. त्यामुळं ते सांगत असलेल्या भागवत धर्मात मला अत्यंत प्रीती निर्माण झाली, गोडी निर्माण. नारद सांगतात बरं. आणि मी त्यांच्या त्या संतांच्या अनुग्रहाने श्रीकृष्ण लीलांचे आणि कथांचं श्रद्धेनं श्रवण करतो, अत्यंत श्रद्धेनं. त्यामुळे भगवंताने माझी बुद्धी जळूनच गेली. मी सतत भगवंताचे चिंतन आणि मनन करू. नारद सांगतात. पण काय झालं, चातुर्मास संपला आणि ते योगीजन तेथून निघून गेले. पण जाताना त्यांनी बाकी माझ्यावर अनुग्रह करून प्रत्यक्ष भगवंताच्या द्वारा सांगितलेले गेलेले गुह्यतम ज्ञान त्यांनी मला सांगितलं. मी त्या मार्गावर वाटचाल करू लागलो. असे असताना एके दिवशी अचानकपणे माझी माता सर्पदंशाने मृत्यू पावली. आई साप चावला आणि त्याच्या आईचं निधन झालं. आणि ते निधन झाल्यावर मी ते गाव सोडून दिलं. म्हणजे ते उत्तर दिशेकडे वाटचाल करू लागले. मग अशी वाटचाल करता 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 भगवान नाम आणि ते ज्ञानाचा उपदेश केलेला होता. त्यामुळं भगवंताचे चिंतन करत करत वाटचाल करत होते. पण एकदा एका नदीच्या तीरी एका पारावर चित्त एकाग्र करून पिंपळाच्या पारावर भक्तिपूर्वक ध्यान करत असताना अचानक भगवंतांनी त्यांना दर्शन दिलं. समोर साक्षात दर्शन दिलं आणि माझ्या हृदयामध्ये म्हणले, त्यांनी लिहिले, माझ्या हृदयामध्ये प्रेमानंदाचा पूर लोटला. पण क्षणार्धात सर्व अंतर्धान पावले आणि मी तो अनुभव घेण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला लागलो. पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही मला तो अनुभव आलाच नाही. मी अतिशय खिन्न आणि दुःखी झालो. आणि ह्या दुःखी अवस्थेत हिंडता हिंडता एक आकाशवाणी झाली एक दिवशी की हे बालका, या जन्मात आता पुन्हा तुला माझे दर्शन होणार नाही. तुझ्या अंतःकरणात प्रेम वृद्धिंगत व्हावे म्हणून मी एक वेळ दर्शन दिलेलं आहे. आता बघा, आपल्याला सुद्धा साधना करत करत असताना भगवंत अशी काही सूचना देत असतात बरं का. त्यांना दर्शन दिलं, आपल्याला काही संदेश देतात, संकेत देत असतात. आणि ते संकेत आपल्या अंतःकरणामध्ये ही भक्ती दृढ व्हावी यासाठी असतात. आणि हे संकेत आहे हे आपल्याला गुरु समजावून सांगत असतात. आणि मग ती दृढ झाली भक्ती की मग परमेश्वराची एक होणं हे शक्य होतं. मग त्या आकाशवाणीने सांगितलं की तू हे शरीर सोडून माझ्या निजेजन ज्यावेळी होशील त्यानंतर तुला मी प्राप्त होईल. त्यानंतर तुला कल्पांतीही या जन्मातील गोष्टीचे स्मरण राहील, सगळं स्मरण राहील तुला, असा आकाशवाणीने त्यांचा. तेव्हापासून मी स्वतःला भगवत कृपा समजून
संसार चिंता सगळी सोडून दिली आणि श्रीकृष्ण स्वरूपी मन लावून सतत त्यांचं ध्यान करायला लागले. आणि मग यथावकाश कल्पाच्या अंताला या शरीराचा त्याग झाला माझ्या, आणि मी ब्रह्मदेवाच्या श्वासाबरोबर त्याच्याबरोबर आत गेलो आणि ब्रह्मदेवाच्या हृदयात प्रवेश केला आणि कल्पांत झाला. पण पुन्हा ज्यावेळी कल्प सुरुवात झाली, ब्रह्मदेवाने देवाला सृष्टी निर्मिती करण्याची इच्छा झाली, त्यावेळी मरीची आदी 10 ऋषींच्या बरोबर ब्रह्मदेवापासून माझी उत्पत्ती झाली. आणि तेव्हापासून मी तिन्ही लोकात आत बाहेर स्वेच्छेने संचार करीत असतो आणि मला कुठेही प्रतिबंध नाही. त्यांना कुठेही प्रतिबंध नाही, तिन्ही लोकात जातात ते. स्वर्ग, पाताळ, मृत्यूलोक आपला जो आहे तिथे, आणि सगळीकडं त्यांचा संचार असतो. आणि स्वतः भगवंतानं त्यांना सर्व ब्रह्मविभूषित वीणा बहाल केलेली होती. का तर ती वीणा घेऊन त्या भगवंताचं नामस्मरण सतत करत राहण्याची त्यांची शक्ती होती नारदांची थोडी, आणि ती ते करत असत. ती वाजवीत हरिगुण गात सर्वत्र संचार करत आणि विषय भोगात निमग्न असलेल्या आणि या संसारामध्ये पिचत पडलेल्या आपल्या सगळ्यांच्या सारखे जी माणसं असतात, त्या संसार त्यांना या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी मार्गदर्शन करत ते फिरत असतात. हा एवढा चरित्र भाग हा भागवतात आलेला आहे. आणि याच्यापेक्षा सुद्धा निरनिराळ्या पुराणामध्ये नारदांचं थोडं तरी चरित्र, काहीतरी त्यांचा उल्लेख, त्यांचा उपदेश काहीतरी आहेच. असं एकही पुराण नाही की त्या ठिकाणी नारदांचं नाव नाही. पद्मपुराणात भागवत महात्म्याच्या प्रारंभिक कथाही आलेली आहे. नारद मुनी एक उल्लेख आलेला आहे भागवतामध्येच ही कथा आहे. नारद मुनी कलियुगाच्या आरंभी फिरता फिरता एकदा यमुना काठी आले आणि त्या ठिकाणी एक आश्चर्यकारक दृश्य त्यांना दिसले. बघा, नारदांच्या बद्दल काय महत्व आहे हे सांगणाऱ्या कथा आहे. आश्चर्यकारक दृश्य, एक सुंदर स्त्री तिथं दुःख करत बसलेली त्यांना दिसली आणि तिच्या शेजारी तिथं 2 म्हातारे निश्चेष्ट होऊन पडलेले. आणि हे पाहिल्यानंतर नारद मुनी तिथनं जात असताना ती सुंदर स्त्री होती, तिनं त्यांना हाका मारून बोलावलं. ती आक्रोश करत होती. तिनं हाका मारून बोलावलं म्हणजे, महाराज माझ्यावर कृपा करा आणि जे माझे 2 पुत्र आहेत त्यांना जरा जाग आणा, ते निश्चेष पडले, बेशुद्ध झाले. नारद मुनी तिच्याकडे बघितलं आणि म्हणले, तू कोण आहेस आणि हे 2 पुत्र कोण आहेत, काय भानगड आहे ही, असं त्यांनी विचारलं. ती म्हणली की मी भक्ती आहे, माझं नाव भक्ती आहे आणि हे 2 माझे पुत्र आहेत. पण म्हटलं काय झालं, कलिकालाच्या दोषामुळं हे बेशुद्ध होऊन पडले. म्हणजे मी वृद्ध झाले, बेशुद्ध होऊन वृद्ध झाले जातात, मी वृद्ध झाले ते म्हणले. पण ज्यावेळी आम्ही प्रवास करत करत ह्या वृंदावनात आलो, त्यावेळी वृंदावनात आल्याबरोबर म्हणले माझं वृद्धत्व गेलं आणि मी पुन्हा पूर्ववत तरुण झाले. पण हे दोघं काही तरुण होत नाहीत. नारदांनी विचारले, दोघं काय नाव काय त्यांचं? एकाचं नाव आहे म्हणले ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. ज्ञान आणि वैराग्य बेशुद्ध झालेले आहेत कलियुगात, लक्षात घ्या. ज्ञान आणि वैराग्याचा पत्ताच नाही आहे, ते बेशुद्ध पडले. असो, मग नारदांनी तिला विचारलं की तिला सांगितलं की तू काही काळजी करू नकोस, हा कलियुगाचा महिमा आहे आणि इथं ज्ञान आणि वैराग्याला किंमत राहिलेली नाहीये आणि त्यामुळे असं झालेलं आहे. पण तू काही काळजी करू नकोस, ह्या कलियुगाचा हा जरी महिमा असला तरी येथे या कलियुगामध्ये म्हणले नारद सांगतात भक्तीला की कलियुगामध्ये केवळ आणि केवळ नामस्मरण भक्तीने मानवाचा उद्धार होतो. हा कलियुगाचा काय काळजी करू नको. आणि म्हणले की तुला घाबरायचं नाही, मी माझ्या सामर्थ्याने तुला घरामध्ये मी स्थापित करून देईन, काय काळजी करू. असं हे नारदांचं चरित्र आहे, जीवन आहे. आणि हे असताना आपण त्यांना कळडाव्या नारद असं म्हणतो. आता नारदांचं चरित्रासंबंधी बघायचं, वाल्या कोळ्याला
उपदेश दिल्यानंतर वाल्या कोळ्याचं वाल्मिक झालं हे तर आपल्याला माहितच आहे. एक तो नामस्मरणाचा उपदेश दिला, राम 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 म्हणत बस, आणि त्या वाल्या कोळ्याने ते ऐकलं आणि झाला वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. आणि वाल्मिकीने रामायण लिहिलं की सगळं. तर एवढा प्रभाव ह्या नारद महामुनींचा आहे. तरी सुद्धा त्यांना आपण नारद कळ लावणारा नारद म्हणतो, तर हे बरोबर नाही. म्हणून नारदांचं चरित्र मी सांगितलं. आता नारद शब्दाचा अर्थ काय हे आपण बघूया. नारद शब्दाचा अर्थ नार अधिक द, शास्त्रामध्ये दिलाय हा. म्हणजे नारम ददाती इति नारद हा, म्हणजे परब्रह्माचं, नारम म्हणजे परब्रह्म, परमात्मा, भगवंत, परब्रह्माचं ज्ञान करून देणारा जो तो नारद. नारदाने काय केलंय, ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्या भगवंताचं ज्ञान करून दिलेलं आहे आणि त्यांना मुक्त केलं. हो, सामान्य माणसांचं सोडा, पण राक्षसांना सुद्धा त्यांनी त्या परब्रह्माचं ज्ञान करून दिले. वेगळ्या पद्धतीने करावं लागतं प्रत्येकाला, त्यांनी वेगळ्या पद्धतीने करून दिलं. परमात्म्याशी भक्ती जुळणी करूनच दिली. आता या राक्षसांची परमात्म्याशी जुळणी कशी झाली बघा. सारखं त्यांच्या डोक्यामध्ये या परमात्म्याच लक्ष राहिलं, हा परमात्मा मला मारेल, हा परमात्मा मला मारेल, आणि ते कष्टी व्हायला लागले. याचा अर्थ काय हो, त्यांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा कायम राहायला लागला. कारण नारद महामुनींनी तिथं जाऊन त्यांनी सांगितलं होतं की हा तुला मारणार आहे, बस एवढं. वाल्या कोणाला काय सांगितलं की राम म्हण, तो म्हणला मला नाही राम म्हणता येत. मग काय म्हणता येतं, मरा म्हणता येतं म्हणलं. मग म्हणलं तू मरा म्हण. वाल्या कोळ्याला मराचा उपदेश केला. राक्षसांना हा भगवंत तुम्हाला मारणार आहे हा उपदेश केला. कंसाला जाऊन सांगितलं की हा कृष्ण तुला मारणार आहे. तेव्हापासून कंसाच्या अंतःकरणामध्ये कायम हा कृष्ण जरा तेव्हा येईल आणि मला मारेल. आणि म्हणून परब्रह्माचं ज्ञान करून देणारा जो असतो तो ज्ञान नारद अशी व्याख्या केलेली आहे. मग आता ही व्याख्या केल्यानंतर भक्ती म्हणजे काय हे आपल्याला बघायला सुरुवात केली. नारद भक्तीची भक्ती म्हणजे काय, तर भक्ती याचा अर्थ असा की भक्ती आपले अंतःकरण भगवंताला अर्पण करून त्याच्या दिव्य प्रेमाच्या स्पर्शाने आपलं रोजचं जीवन आनंदी व तृप्त पावण्यासाठी त्याच्या कृपेस पात्र होण्याचा प्रयत्न करणं. काय काय करायचं, आपलं अंतःकरण भगवंताला अर्पण करायचं. कसं करायचं येईल आता आपल्या पुढच्या सगळ्या सूत्रामध्ये आपण तेच शिकणार. मग अर्पण करून त्याचं अर्पण केल्यानंतर त्याचं दिव्य प्रेम जे आहे ना त्याचा स्पर्श आपल्या अंतःकरणाला होतो. आणि तो स्पर्श झाला की आपल्या जीवनात आनंद आणि तृप्ती ही सदोदित उदय पावते. आणि हे उदय पावणं म्हणजे त्याच्या कृपेस पात्र होणं. आणि हे म्हणजे भक्ती असा त्याचा म्हणजे एकदम सोपं अर्थ त्याचा. मग आता भक्ती म्हणजे काय हे जर बघायचं, परमात्म्याशी जीवाचं मिलन. मग कसं होतं ते असं, हा जीव जो आहे हा परमात्म्यामध्ये जाऊन मिसळतो, त्याला भक्ती म्हणायचं. आता हा असा मिसळला की परमानंद प्राप्त, प्रेमाच्या उमाळे निर्माण होतात आणि हृदयातनं आनंद हा उफाळून असतो. हे व्हायसाठी जे करायला लागतं त्याला भक्ती म्हणायचं. आता आपल्या चित्ताच्या सर्व वृत्ती सच्चिदानंद स्वरूपाशी म्हणजे भगवंताशी जोडणं म्हणजे भक्ती. आता आपण भक्तीच्या निरनिराळ्या व्याख्या बघतोय. म्हणजे काय, चित्तात उठणाऱ्या सर्व वृत्ती भगवंताशी जोडल्या म्हणजे आपोआप चित्ताची शुद्धी होते. म्हणजे काय, आपल्या चित्तामध्ये सारख्या वृत्ती निर्माण होत असतात. वृत्ती याचा अर्थ फिरणं, सुरुवात होणं आणि पुन्हा शेवट होणं, सुरुवात होणं शेवट होणं, याला वृत्ती म्हणतात. आणि वृत्ती अनेक विषयांच्या वृत्ती आपल्या मनामध्ये
अपेक्षा निर्माण होत असते, पूर्ण होत असते, नाहीशी होत असते, लगेच दुसरी इच्छा निर्माण होते, ती वृत्ती होते. राग वृत्ती निर्माण होते, प्रेम वृत्ती निर्माण होते, खाण्याची वृत्ती निर्माण होते, काही भगवंताचे चिंतन करण्याची वृत्ती निर्माण होते, अनेक वृत्ती सारख्या निर्माण होतात. पण आपण जे असतो संसारी त्यांच्यामध्ये भगवंताच्या संबंधीच्या वृत्ती उठणं फार कमी असतं, विषयांच्या वृत्ती उठणं फार असतं. आता ह्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत निर्माण होणाऱ्या, त्या आम्ही विषयांशी जोडल्यामुळं झालेल्या असतात. मग त्या काय करायचं, विषयांशी त्यांचं तादात्म्य तुटण्यासाठी दुसरा मार्गच नाही. त्या सगळ्या वृत्ती भगवंताला अर्पण करून टाकायचं, भगवंताला जोडून टाकायचं. भगवंता तूच कर, आता काय करायचं, मी काहीही करत नाही, आणि मी फक्त माझ्याकडून करवलं जाते, करून घेतलं जाते, हा भाव ठेवला की अहंकार पूर्णपणे नाहीश होतो आपल्याला, आणि पूर्ण समर्पण होतं भगवंताला, आणि त्याला भक्ती असं म्हणतात. आता बघूया, धृतस्य भगवत धर्मात धारावाहिकतां गता सर्वेशे मनसो वृत्ती भक्तिरित्यभिधीयते. मधुसूदन सरस्वती म्हणून हे भक्तिरसाचे प्रसिद्ध व्याख्याकार आहेत, आणि त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या त्या ग्रंथामध्ये त्यांनी ही भक्तीची व्याख्या केली. तर काय, भागवत धर्माच्या आचरणामुळे, म्हणजे मुख्यतः भगवंताच्या गुणलीलादिकांच्या श्रवणामुळे, म्हणतात की भगवंताच्या गुणलीलांचं श्रवण जरी नित्य करत गेलो आपण, श्रवण केवळ श्रवण करायचं, ऐकायचं, पण तेच आपल्या हात होत नाही, कारण आपल्याला कोणाचं ऐकायची सवयच नसते. मग ते भगवंताचं श्रवण कसं ऐकणार आहे. मधुसूदन सरस्वती म्हणतात की भागवत धर्माच्या आचरणामुळे, म्हणजे भागवत धर्माचं आचरण म्हणजे काय, भगवंताच्या गुणलीलांचं श्रवण म्हणजे भागवत धर्माचं आचरण. त्या आचरणामुळे द्रवीभूत झालेल्या चित्ताची भगवंताकडे सतत प्रवाहित झालेली वृत्ती, म्हणजे द्रवीभूत होते चित्त. आता कसं आहे, आता दगड रूप चित्त आहे, म्हणजे हे जड रूप, जड चित्त आहे, जड, हलत नाही, ते कुठे वाहत नाही, हलत नाही, कुठे जात नाही, नुसतं विषयांचं साठा करून जात. पण ज्यावेळी ह्या भगवंताच्या गुणलीलादिकांचं श्रवण होतं आणि भागवत धर्माचं आचरण होतं, त्यावेळी ते पाघळते, चित्त पाघळणं म्हणतात ना, त्याला म्हणतात द्रवीभूत होणं. आणि ते पाघळून कुणाकडे जायला पाहिजे, ते भगवंताकडे जर जायला लागलं, प्रवाहित व्हायला लागलं, ती वृत्ती, ती त्याला भक्ती म्हणतात. ही एक अतिशय सुंदर व्याख्या त्यांनी केली. आणि एक व्याख्या आहे, भक्ती म्हणजे श्रेष्ठ प्रेमाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. श्रेष्ठ परमाचा, श्रेष्ठ प्रेमाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार, इतकं प्रेम निर्माण व्हायला पाहिजे की त्याच्यामध्ये मला काही पाहिजे ही वृत्तीच राहत नाही, आणि सर्व समर्पणच होऊन जात. त्याला असं होण्याला भक्ती म्हणतात. भक्ती म्हणजे भगवंताची उपासना हा येतात, म्हणजे भगवंताच्या सान्निध्यात सतत राहण्याचा प्रयत्न म्हणजे उपासना. मग ही जर करत राहिलो तरी सुद्धा भक्ती प्राप्त. आता हे सगळ्या व्याख्या बघितल्या, पण आता आपण थोडस चित्रीकरणाकडनं भक्ती म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न. इथं मी चित्र दिलंय. भक्ती म्हणजे जुळणी, जोडणी, सत्संग, सत्समागम, योग. योग म्हणजे सुद्धा जोडणी. भक्ती म्हणजे जुळणं. मग काही जण म्हणतील की अहो भक्ती म्हणणं जुळणं आहे, आम्ही जुळतोच आहोत, त्याला भक्ती म्हणायची काय? हो म्हणा, भक्ती काय हरकत नाही, जुळताय ना. पण तुम्ही कुणाशी जुळताय? आपण जे आहोत ना संसारिक, ते कुणाशी जुळतोय? आपली जुळणी ही सतत एक क्षणी सुटत नाही आहे. जुळणी कशाशी आहे? विषयांशी आहे, वस्तूंशी आहे, माणसांशी आहे, नंतर निसर्गातल्या अनेक गोष्टींशी आहे, जुळणी झालेली आहे. म्हणजे ह्या आपली जुळणी ह्या गोष्टींशी झालेली आहे. ह्याला भक्ती म्हणत नाही. भक्ती म्हणजे जुळणं हा जरी अर्थ असला तरी ह्याला भक्ती म्हणत नाही. तर भक्ती म्हणजे जुळणी, जोडणी, सत्संग, समागम, योग कशाशी?
तर सच्चित आनंदाशी म्हणजे भगवंताशी जुळणी होणं, भगवंताशी जोडणी होणं, भगवंताचा सत्संग लाभणं, भगवंताचा सत्समागम होणं आणि भगवंताशी योग पावणं म्हणजे भक्ती आहे. इतका एवढा भक्ती म्हणजे यातला कुठलाही अर्थ आपण घेतला तरी तो होतो. फक्त ती जुळणी भगवंताशी व्हायला पाहिजे आणि ह्यासाठीचा प्रयत्न करणं म्हणजे भक्ती मार्गावरून चालणं आहे. आणि कुठं जायचंय आपल्याला भक्ती मार्गावरून? भगवंतापर्यंत पोचायचंय. आणि ह्या भगवंतापर्यंत पोचण्यासाठी हा भक्ती मार्ग आचरला पाहिजे. म्हणून समर्थ रामदास म्हणतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो धन्य मानवी धन्य होतो म्हणतात. आणि ते म्हणतात की हा राघवाचा मार्ग हा आक्रमक जायला पाहिजे. तर म्हणजे हा भगवंताशी जुळणी करायचा मार्ग. मग भक्ती साध्य होण्यासाठी ज्ञान आणि कर्माची आवश्यकता आहे. आता बघा, मी हे मुद्दाम आधी सांगतोय त्याचं कारण असं की भक्तिसूत्र बघायला लागल्यानंतर ही सगळी माहिती आता जी आपल्याला दाखवते ती तुमच्या लक्षात आपोआप यायला लागेल आणि तुम्हाला लगेच काय हा हे सांगितलं होतं बरं का, म्हणून हे दाखवायचं खटाटोप. भक्ती साध्य होण्यासाठी ज्ञान आणि कर्म आवश्यक आहे. म्हणजे काय? भक्ती करण्यासाठी प्रथम भक्ती म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे की नाही. भक्ती म्हणजे काय हे माहीतच नसेल तर भक्ती करणार कशी हो? म्हणून भक्ती करायसाठी भक्ती म्हणजे काय हे समजणं आवश्यक आहे. त्याला म्हणतात ज्ञान. आता भक्ती साधण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे भक्ती करणं होय. पण याला भक्ती साधना म्हणतात. यामध्ये कर्म आहे की नाही? कर्म करणं आहे की नाही? आहे. म्हणजे भक्ती साधायची असेल तर भक्ती कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे भक्तीमध्येच ज्ञानही आहे आणि कर्मही आहे. आणि भक्ती साधना करता करता परमेश्वराशी एकरूप होणं म्हणजे भक्ती साध्य होणं आहे. म्हणजे बघा, भक्ती साध्य होण्यासाठी ज्ञान आणि कर्म आवश्यक आहे. पण असा अर्थ न घेता काही पंडित हे ज्ञान मार्ग हाच खरा, कर्म मार्ग हाच खरा आणि भक्ती मार्ग हाच खरा असे मारामाऱ्या करत बसतात. हे होऊ नये आपल्या बाबतीत. म्हणून हे लक्षात ठेवायचं की भक्ती साध्य होण्यासाठी ज्ञान आणि कर्माची आवश्यकता असते. आता मग भक्ती साधायची म्हणजे ही वाटचाल करायची आहे. आता मी दाखवली होती. चाललाय बघा, वर जातोय. उद्धार आहे आत्मनाम, त्याचा उद्धार आहे. आणि तो कुणाकडे चाललाय? भगवंत परमात्मा परब्रह्म सत्स्वरूप काही म्हणा त्याला, तिकडे चाललाय. आणि तो जायसाठी मार्ग कोणते आहे? त्या डाव्या बाजूला आहे. कर्म मार्ग आहे, उपासना मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. त्यापैकी कोणताही मार्ग करून भक्ती साधता येते. म्हणून एक लक्षात ठेवायचं, हे चित्र लक्षात ठेवलं, तुम्ही कर्म मार्गाने जावा किंवा तुम्ही ज्ञान मार्गाने जावा किंवा तुम्ही उपासना मार्गाने जावा किंवा योग मार्गाने जावा, तुम्हाला काय साधायचं आहे? भक्तीच साधायची आहे. त्याच्याशी जुळणीच साधायची. कशी साधतंय यावर हे सगळे मार्ग. त्याच्याबद्दल उगीच वादावादी करून बसण्यात काही अर्थ नाही. म्हणून त्यापैकी कोणताही मार्ग करून भक्ती ही साधता येते. यासाठी हे चित्र मी दाखवलं. आता कर्म भक्ती प्राप्त, मगाशी जे सांगितलं की भक्ती प्राप्त करण्यासाठी मार्गक्रमण करावेच लागते, त्याला कर्म म्हणतात. आणि ज्ञान करून घ्यायला लागतं. त्याला कसलं ज्ञान करून घ्यायला लागतं? जीव म्हणजे काय, परमात्मा सत्स्वरूप भगवंत परब्रह्म म्हणजे काय, सत्स्वरूप प्राप्त कसं करायचं, सत्स्वरूप का प्राप्त करायचं इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरं ही समजून घ्यायला लागतात आधी. आणि ही जर समजली असतील आत तर त्याला ज्ञान असं म्हणतात. काही जे तक्रारखोर जे असतात ना ते म्हणतात की हो ज्ञानच व्हायला पाहिजे कशाला. हे जे अज्ञानी लोक आम्ही म्हणतो ज्यांना अज्ञानी, त्या लोक ते कुठे ज्ञान प्राप्त करून घेतात, पण ते परमेश्वराला जाऊन मिळतात की म्हणले असं म्हणतात, वाद घालतात. पण अरे ते ज्ञान करून, त्यांना ज्ञान करून घ्यायची कुवत नसते, होत नाही, ठीक आहे, काय हरकत नाही प्रारब्धानुसार. पण त्यांच्यामध्ये हे जे परमेश्वराला जाऊन पोचले ज्ञान न घेता सुद्धा त्याचं
त्याचं कारण असं आहे की ज्यांनी त्यांना सांगितलं की परमेश्वर प्राप्तीसाठी तू असं कर, त्याच्यावर त्यांनी पूर्ण श्रद्धा ठेवली आहे. म्हणून एक तर पूर्ण श्रद्धा पाहिजे गुरुवर, किंवा मग ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे आणि मग कर्म करायला. श्रद्धा जर असेल तुमचे तर काय या भानगडीत पडू नका. गुरु सांगतात त्याप्रमाणे करत जावा, परमात्मा आपोआप प्राप्त. पण आम्ही एवढे भांतर आहोत की आम्ही त्या गुरुवरही विश्वास ठेवत नाही, प्रामाणिकपणा ठेवत नाही, आणि हे कसं, ते का, अमुक का, असंच का, तसंच का प्रश्न विचारत बसतो, आणि मग आम्हाला हे भक्ती प्राप्त होणे अशक्य होऊन बसतं. म्हणून हा नारद भक्ती सूत्र बघताना ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या लक्षात ठेवायला पाहिजे. आता भक्ती कशी करायची, तर उपासना करून करता येते, कर्म करून करता येते, आता मी सांगितलं, आणि भक्ती साधना करूनही करता येते. मग ह्या भक्ती संबंधी समर्थांनी दासबोधामध्ये जे वर्णन केले तेवढं बघूया. परमार्थाचं साधन म्हणतात, समर्थ त्याला परमार्थाचं साधन म्हणतात, म्हणजे भक्तीचं साधन काय आहे. त्यांनी ओळीत लिहिल्यावर कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान, परमार्थाचे जे साधन त्याची ऐकत जावे. म्हणजे श्रवण करत जावे, परमार्थाचे जे साधन आहे म्हणजे श्रवण, त्याची ऐकत जावे. कर्म उपासना आणि ज्ञान या संबंधी श्रवण करत जावे, म्हणजे भक्ती आपोआप व्हायला लागते. नंतर जे शोधून पाहिला त्याचे अर्थ सापडला, येरा असो अलभ्य झाला जन्मोजन्म. जेही शोधून पाहिला, कशात शोधून पाहिला, हा तुम्ही भगवंताची प्राप्ती ग्रंथाचं अध्ययन करून सुद्धा करू शकता, पण त्यामध्ये ग्रंथामध्ये भगवंत सापडायसाठी जे काही सांगितलेलं असतं ते शोधून पाहायला पाहिजे, आणि तो शोधून त्याचा अर्थ सापडायला पाहिजे आपल्याला. आणि तो सापडला तर आपण भगवंताशी मिळू शकतो. एरा बाकीच्या ना अगदी हे सोपं असून सुद्धा अलभ्य झाला, त्याला प्राप्त होत नाही. म्हणून समर्थ भक्ती का करायची याची कारण सुद्धा समर्थ सांगतात. देखे आता देख हे ज्ञानेश्वरीतली ओळी आहे, समर्थांची एक मी लिहिली आहे, पण ज्ञानेश्वरीची का करायची म्हणजे काय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझा ठाई. ते म्हणतात की जीव जे आहेत ना सगळे ते स्वभावतः स्वाभाविकपणे भजनशीलच आहेत, त्यांची ओढ सगळी भगवंताकडेच आहे. स्वभावताच ओढ भगवंताकडेच, त्याला काही निर्माण करायला लागतच नाही, ओढ आहे. फक्त ती ओढ अज्ञानाने विषयांच्याकडे चालली आहे, तेवढी बदलायची. बघा ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायावरला 67 समर्थ तर म्हणतात, अनंत जन्मीचे पुण्य लोडे तरी परमार्थकडे मुख्य परमात्मा आतुडे अनुभवाशी. अनंत जन्मी हे प्रयत्न करायला लागतात, आणि हे अनंत जन्मी प्रयत्न करून जे पुण्य साधतं तरी असं असेल तरच परमात्मा. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, हेच आहे. आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे अत्यंत आवश्यक आहे. मग आता भक्ती मार्गाला लागतो कोण, अगदी देवाकडे धावा कोण करतो, तर ते समर्थांनी सांगितले की जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोच अधिकारी झाला परमार्थ विषयी, म्हणजे भक्तीविषयी. परमार्थ म्हणजे भक्तीच आहे. म्हणून जो संसार दुःखे दुखवला, संसाराच्या दुःखाने दुखवला गेलेला आहे, तोच त्या भक्तीकडे लागतो. जो दुखवला गेलाच नाही, असे काही महाभाग 80-85% म्हणा, हे त्यांना परमार्थामध्ये दुःख आहे हे वाटतच नाही. हे असंच म्हणजे जगणार, काही करून आम्ही संसार धडपडणार. तर त्रिविध तापे पोळला, जो पोळलाच नाही तो इकडे येणारच नाही. पण जो संसार दुःखे दुखला तो त्रिविध तापे पोळलेलाच असतो. आपण संसारात असले आदिदैविक, आदि भौतिक आणि आध्यात्मिक तापांनी पोळलेलाच असतो. अहो सुखासुखी काय असते बघा, आत्ता जे आहे चांगलं वाटते ते एका क्षणामध्ये नाहीश होऊन जाते. आत्ता आमची व्यवस्था तब्येत एकदम उत्तम आहे, एका क्षणात बिघडून जाते. काय हो,
हे त्रिविध ताप आहेत. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलंय, बहुदुःख भोगिले जेणे त्या अशीच परमार्थ बाळे. बहुदुःख भोगिले जेणे त्या अशीच भक्ती बाळे. परमार्थ म्हणजे भक्ती. संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे. का तर बहुदुःख भोगल्यानंतर काय होतंय की वैराग्य निर्माण होते, तुच्छता कळते, संसाराचं अनित्यत्व कळते. आणि हे कळणं हेच परमार्थाची सुरुवात आहे. त्यामुळं हे त्या संसाराचा त्रास त्याशीच उपजे विश्वास. आणि विश्वास दृढ का असतो धरली सद्गुरूची. आणि असं झाल्यानंतर त्याला संसाराचा त्रास आहे, त्याला विश्वास निर्माण झाला आता परमात्म्यामध्ये. आणि तो जर विश्वास दृढ झाला, ती कास जर दृढ धरून ठेवली, सद्गुरूंची कास जर दृढ धरून ठेवली, तर भगवंत प्राप्त होणं अत्यंत सोपं आहे. आणि म्हणून भक्तीनं काय साध्य होतं हे समर्थ सांगतात. परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक, परमार्थ दाखवी परलोक धार्मिकाशी. ही भक्ती करणाऱ्याला जन्म सार्थक होतो, त्याचा संसारातून तारला जातो आणि परलोक, परमार्थ परलोक म्हणजे भगवंताचं ठिकाण आपल्याला प्राप्त होतं. जेणे परमार्थ ओळखला त्याने जन्म सार्थक केला. येर तो पापी जन्मला सुरक्षा करणे. म्हणून परमार्थ ओळखायला पाहिजे, भक्ती ओळखायला पाहिजे. नाहीतर हे पापी जन्माला कुलक्षय करण्यासाठी असं समर्थ स्पष्टपणे. म्हणून अंगनर देह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले, ते मूर्ख कैसे भ्रमले माया जळी. कसे भ्रमले तोडले. आणि आपण सगळेजण भ्रमलेले आहोत. आणि हे भ्रमलेले असल्यामुळं आपल्याला हा प्राप्त होत नाही आहे परमार्थ. म्हणून परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं? कर्म उपासनांची भक्ती करायची. म्हणून 3 अवस्थांतरामधनं आपल्याला जायला लागतं. भक्ती करायला लागण्यापूर्वीची आपली स्थिती, भक्ती करायला लागल्यानंतरची स्थिती आणि भक्ती साध्य झाल्यानंतरची स्थिती काय आहे याचं अवलोकन सातत्याने आपण करत जायला पाहिजे. म्हणून आपली आत्ताची स्थिती काय आहे, करायला लागल्यानंतरची स्थिती कशी होती, करायला लागल्यावर आणि साध्य झाल्यानंतर स्थिती कशी, अशा 3 टप्प्यातनं आपल्याला अवस्थांतर करून घ्यायला लागतं. भक्ती करायला लागण्यापूर्वी आपली काय अवस्था असते? भक्ती करायला लागण्यापूर्वी आहार निद्रा भयमैथुनच समान वेतत पशुभिर्नरानं धर्मो हि तेषामधिको विशेष धर्मे विहीना पशुभिर्नरानं. आपली अशीच अवस्था असते. आहार निद्रा भय मैथुन, आणि ते पशुही करतात आणि आपणही करतो. हे भक्ती करायला लागण्यापूर्वीची अवस्था आहे. हे संसारातल्या जगण्याची अवस्था. मग हे एकदा भक्ती सुरू झाली, लागल्यानंतरची स्थिती काय आहे? भक्ती करायला लागण्यापूर्वी आणि भक्ती करायला लागल्यानंतरची स्थिती आपल्याला हळूहळू हळूहळू सगळ्याचा उलगडा व्हायला. आणि उलगडा व्हायला नंतर साध्य झाल्यानंतरची स्थिती काय? आद्य शंकराचार्यांनी सांगितलं साध्य भक्ती साध्य होणं त्याचा अर्थ बंध मोक्ष, बंधनातून बाजूला म्हणतात लिबरेशन इज रिअलायझेशन ऑफ द आयडेंटिटी ऑफ द जीवा अँड ब्रह्म. रिअलायझेशन, ज्ञान, जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, ते समजणं म्हणजे लिबरेशन. दिस इज अटेन्ड when the mind takes on the form of Brahman. आणि हे तेव्हाच शक्य होतं की आपलं मन ब्रह्मरूप होतं, असं आद्य शंकराचार्यांनी स्पष्ट समजून टाकलं. आणि हे करायसाठी आपल्याला भक्ती ही करायलाच लागेल. आणि ते करायसाठी भक्ती नारद भक्ती सूत्रांचा अभ्यास करायला लागेल. आणि ह्यासाठी आपल्याला नारद भक्ती सूत्र बघायची आहे. त्या ठिकाणी आता मी थांबतोय आणि आता आपण कल्याणकरी रामराया म्हणायचं आहे. आणि ते म्हटल्यानंतर मग प्रश्नोत्तर हे करायचा सुरुवात करतो. तर कुणीही आता कल्याणकरी म्हणायचं नाहीये, फक्त आपापले व्हॉल्यूम ऐकायचे फक्त. आणि आता मी ते सुरू करतो. जय जय रघुवीर समर्थ कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया.
राया. तळमळ तळमळ होतती आहे, होतती आहे. तळमळ तळमळ होतती आहे, होतती आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता नदीसे उडी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. पुढे जावे काय करावे, काय करावे. पुढे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली मोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी राम राया.